स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती आणि त्यांच्या इतिहासाची पाने पलटताना आमच्या अंगावर शहारे येतात असे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना प्रथम दिवाळ मानाचा मुद्रा खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही व इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही हा एक सर्वात मोठा इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा सुवर्ण अक्षराने करून ठेवावा इतका तेजस्वी व ओजस्वी इतिहास याच मातीत घडलाय. मात्र सध्याची वर्तमान स्थिती पाहता साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले की काय अशी शंका आम्हाला तिकडे उत्पन्न होऊ लागली होती. त्याच वेळेस धन्वंतरी विद्यालयातील हा अप्रतिम सुंदर स्वभाव बघितला व त्याच वेळेस धन्वंतरी विद्यालयातील हा अप्रतिम सुंदर सोहळा आम्ही बघितला व त्याच वेळेस धन्वंतरी विद्यालयातील हा अप्रतिम सुंदर सोहळा आम्ही बघितला व महाराष्ट्रात शिवरायांची मराठ मूळ मावळे या महाराष्ट्राच्या मातीत कशीच जिवंत असल्याची चाहूल आम्हाला या ठिकाणी झाली. खरं तर ज्या मातीत आम्ही राहतो ती मातीच नेमकी अशी, त्या महाराष्ट्रात आम्ही राहतो तो महाराष्ट्रात नेमका असा. खरं तर महाराष्ट्र म्हणजे मराठी मनांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्ती चारित्र्याचा शक्तीच्या पवित्राचा महाराष्ट्र, मातीत धुमसणाऱ्या तेजोमय व्यक्तीला कुंकुम करण्याचा धगधगता इतिहास पुरात घेऊन पेटणाऱ्या व्यक्तीला कुंकुम करण्याचा धगधगता इतिहास पुरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र आणि पोलादी छात्रांच्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मागांचा अभिमान, मुलांचा आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घुमवणाऱ्या वादळांचा माझ्या शुभांचा महाराष्ट्र. परंतु हाच महाराष्ट्र पोरला होता निश्चित निराश लाटी आल्यासारखा. नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. कधी जेवणाच्या पुढे मराठातील व्याकुळा होता आणि अशाच वेळी गुलाबीचा लोळ सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात त्यांचे झोपले होते ते खडकन जागे झाले, ते जागे होते ते उभे झाले, ते उभे होते ते चालते झाले, चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं स्त्रींची इच्छा दौडू लागली, वयपदेची निशाण उडवू लागली आणि तब्बल 750 वर्षानंतर त्या महाराष्ट्रातला तमाम माणूस बळीपट्ट जाऊन त्यावर गदन करून काम घडं टाकलं. रायगडावर 32 मनाचं सोनेरी सिंहासन उभा राहिलं. लोक कल्याणकारी रयतेचं राज्य स्थापून शिवकल्याण राजा शुभा छत्रपती झाला. सकल गुण मंडित अखंड लक्ष्मण अलंकृत राजकार्य धुरंधर श्रीमान महाराज राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला महाराष्ट्राच्या मनामनाला व काळाच्या क्षणाक्षणाला भेदून चालती झाली. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य या मातीत अवतरलं. आज 350 वर्ष उठून गेली या घटनेला. आज देखील मला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. आज देखील मला बोलावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं. अरे दूरवर एखादी किलकारी ऐकू येते छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही. तर काय आमच्या धुण्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या प्रेमामध्ये कदा शिवाजी अजून जिवंत आहे. तर काय या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या बळावर इतकी माती जन्मतात शिवाजी किती अक्षर घेऊनच जन्माला घातली की काय असं वाटावं इतकी एक राजे आले पण आले तसे निघून गेले पण राजा शिवाजी हे नाव चिरंतन राहिलं. अशा या महापुरुषांच्या कार्याचा लेखाजोखा जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपल्याला शिवकाळात जावं लागतं आणि शिवकाळातील पुराव्यांच्या आधारे त्यांच्या कार्याचं परंपरागत गणित त्या ठिकाणी आपल्याला मांडावं लागतं. असेच एक शिवकाळातील कवी कविराज भूषण त्यांच्या कवितेमध्ये शिवरायांच्या शौर्याचं पराक्रमाचं वर्णन करताना लिहितात. ते म्हणतात इंद्रजिनी जंबपर बाळवस्तु बंबपर रावणस दंबपर रघुकुल राज पवन बारी बाहपर शंभुरती नामकर जो सहस्त्र बाहपर राम द्विज राजले दावात्म दुंडपर चीता झुंडपर भूषणली तुंडपर जैसे मोर राजले तेजतम अंशपर अंडजिनी कंसपर जो मलेच्छ वंशपर श्रेष्ठ राज. भारतीय भूखंडावर सातत्याने आक्रमण करणाऱ्या आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाही या सर्व मलिच्छ वंशावर एक राजा भारी आहे आणि त्याचं नाव आहे शेर शिवराय. अशा या महापुरुषानं त्या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतला. त्या महाराष्ट्राचा वर्तमान आणि निरखला परखला आमच्या लक्षात येतं आणि मग एखादा खंतावलेला वेडा कवी सांगून जातो राजे ज्या शिताफीने चकमा दिला तुम्ही सिद्धीला पन्हाळ्यावर. आज त्याच पन्हाळ्यावरच्या तुमच्या तारांकित हॉटेलमध्ये तुमचेच मावळे नाचवतायत, नागवतायत आणि नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुनागाजून. राजे तिथे आता अत्याचाराबद्दल केले जात नाही हातकलम, उलट केले जातात आणखी बळकट, आणखी एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या पोटांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे आता तानाजी, बाजी, मुरादबाजी सुद्धा बोलू लागले पुत्रांची भाषा. आपल्याच डोळ्यात देखत आपल्याच बायका पोराच्या कत्तली होत असताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुम्ही गरजला होता मराठा
मराठा तितका खेळवावा, महाराष्ट्र धर्म बुडवावा. अशा वेळेस वाटतं राजे तुम्ही असायला हवे होता. पण पुन्हा विचार येतो आणि पुन्हा असं वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण पुन्हा तुम्ही असतात तर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागला असतात, पुन्हा तुम्ही असतात तर पुन्हा गडकिल्ले घेण्यासाठी धावला असतात. पण राजे आता गडकिल्ले घेऊन उपयोग नाही, त्यासाठी तुम्हाला एक सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता. आणि आताचे मतदारसंघ तरी सुरक्षित राहिलेत कुठं? त्यासाठी तुम्हाला श्रेष्ठींच्या पायावर पडावं लागलं असतं. पण राजे आग्र्याच्या भेटेत मागच्या रांगेत उभं केलं म्हणून बनेदारपणे दरबार त्यागणारे तुम्ही कुणाच्या समोर झुकाल कसले? म्हणाल नसेल पक्ष नसू दे, अपक्ष उभा राहील. माझे तानाजी बाजी मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली? पण राजे तुमचे तानाजी बाजी मुरारबाजी तरी आता पहिल्यासारखे राहिलेत कुठं? आताचे आमचे तानाजी बाजी मुरारबाजी नावाचे कार्यकर्तेच वेगळे. सकाळी एकीकडं, दुपारी दुसरीकडं, संध्याकाळी जेवणावळीला तिसरीकडं, आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याचाच उमेदवारी आज असतो राजे. तुम्ही म्हणाल नसल्यास तानाजी बाजी मुरारबाजी नसू दे, जगडू लोकांसाठी, लढू जनतेसाठी, करू काहीतरी या रयतेसाठी. पण राजे रयत तरी त्या लायकीची आता उरली आहे कुठं? पैसे घेऊन देणारी बाई व पैसे घेऊन मत करणारी जनता, यात तरी फरक आता उरलाय कुठं? म्हणून म्हटलं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. पण जर आवाज वाटला राजे तुम्हाला परत इथे तर येताना मासाहेब जिजाऊंना सोबत घेऊन या. कारण की जोपर्यंत या मातीत जिजाऊ जन्माला येत नाही तोपर्यंत या मातीत शिवाजी सारखा वाघ पैदा होऊ शकत नाही. या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला विचार करायला लावणारी ती म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष झाले एका शहराचं अधिकृतरित्या नामकरण झालं. औरंगाबाद या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव देण्यात आलं. परंतु त्या ठिकाणी अजून सुद्धा त्याला विरोध केला जातो. अहो ज्या शंभू राजांना औरंगजेब हयातीत असताना त्याच्या नावाने वसलेलं औरंगाबाद असं धुतलं की त्याच्या नावाशिवाय दुसरं काही ठेवलंच नाही. अशा शहराच्या नामकरणाला तरी औरंगजेबचा पुळका असणाऱ्या काही औलादी सातत्याने विरोध करत असतील तर आपण देखील त्याच छाव्याचे छावे आहोत हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. अहो औरंगजेब कसं काय कोणाचं दर्शवू शकतो? अहो ज्या औरंगजेबानं सत्तासाठी स्वतःच्या बापाला कैद केलं, ज्या औरंगजेबानं सत्तेसाठी स्वतःच्या भावाला मारलं, अरे ज्या औरंग्यानं माझ्या शंभू राजांना 40 दिवस यातना देऊन मारलं, अशा या क्रूर औरंग्याला जर केवळ धर्माचा आधार घेऊन कोण आपला आदर्श मानत असतील ते महाराष्ट्रामध्ये कदापि खपून घेतलं जाणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. महाराष्ट्राचा इतिहास हा शिवरायांचा आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास हा शंभू राजांचा आहे. हा महाराष्ट्राचा इतिहास हा शिवरायांसोबत लढणाऱ्या 18 पगड जातींच्या मावळ्यांचा आहे. त्यामध्ये सुतार, लोहार, तांबा, नावी, शिंपी, गुरव, वाणी, मुलाणी, साळी, माळी, धनगर, कोळी, आगरी, भंडारी अशा सर्व जातीच्या मावळ्यानं या महाराष्ट्रासाठी स्वतःचा जीव गच्ची घातला. त्यांच्या रक्तानं भगवी झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. पण या भूमीत काही लोक चुकीची स्वप्न बघतायत. आता मध्यंतरी निवडणुका झाल्या, त्यामध्ये 4 नगरसेवक काय निवडून आले. लोक मुंबऱ्यासोबत महाराष्ट्राचा हिरो करण्याची भाषा करतात. मी त्यांना एकच सांगू इच्छितो, अहो पुऱ्या हिंदुस्थानावर राज्य करणारा व स्वतःला आलमगीर म्हणून घेणारा औरंगजेब बादशाह या महाराष्ट्राच्या मातीत त्याच्या विजयाचा हिरवा झेंडा फडकू शकला नाही तर त्या ठिकाणी त्यांची लायकी त्या ठिकाणी त्यांनी ओळखून घेतली पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीत व सह्याद्रीच्या कुशीत फक्त महाराजांचाच पवित्र भगवा फडकलाय आणि तो तसाच डोलाने फडकत ठेवण्याची शपथ या ठिकाणी शिवरायांच्या चरणी शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही घेतोय. खरोखर शिवजयंती साजरी करावी आणि ती करावी तर कशी करावी? ती नक्कीच थाटामाटात करावी, परंतु खऱ्या अर्थाने या शिवजयंतीच्या निमित्तानं शिवराय आपल्या स्वप्नात यायला हवेत आणि त्या आपल्या कृतीतून त्यांचे आचार विचार आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला हवेत. विष्णू थुरे नावाचे कवी फार छान लिहितात. ते म्हणतात, हर हर महादेवची नोबत पुन्हा जडेल काय आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. बाजी सारखी हक्कासाठी खिंड कुणी लढेल काय आणि या स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. मर्द आता जिथे आहेत पिऊन थोडा थांबा आणि मरणाला लाजवणारा तर दिसत नाही संभा. त्या शूरवीर शंभू सारखा तरुणी ते घडेल काय आणि स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. राज्य भाऊ रस्त्यावरच्या गेल्या गाई आपलं मध्ये रोज आता सत्य आमची आई. जिजाऊंचं बाळ आता शुभासारखं म्हणेल काय आणि महाराष्ट्राला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. महाराष्ट्राला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल.
परकीयांनाही आदर वाटावा व परधर्मीयांना देखील आपला वाटावा असा जाणता राजा 3 एप्रिल 1680 साली दुर्मिळ अशा विषम ज्वराच्या आधाराने देहरूपी शिवराय या सृष्टी तलावरून निघून गेले. परंतु त्यांचे आचार विचार तुम्हा आम्हाला व आपल्यासारख्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा देत आहेत. त्यांची प्रेरणा आपण त्या ठिकाणी विचार स्वतःमध्ये रुजवावा व या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वराज्य नावाचा मंत्र निर्माण व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. थांबतो. धन्यवाद.